काटेंगे ये जिंदगी घावने खा के हम, ऐसे ऐसे रोज ही रेसिपी बनाएंगे हम। काटेंगे ये जिंदगी घावने खा के हम, ऐसे ही ये जिंदगी रेसिपी बनाएंगे। नमस्कार, मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आपले कोकणातले तांदळाचे घावणे करतोय। तर त्यासाठी बघा, मी हे असे जाडे तांदूळ घेतलेत। हे रेशनच्या दुकानात बघा आधी 45 रुपयाला मिळायचे, आता 50 ला मिळतात। आणि ह्याच्यात जो पिवळसर तांदूळ असेल ना, तर तो 40 रुपयाने आहे। पण तुम्ही तो मैत्रिणींनो तो पिवळसर तांदूळ घेऊ नका, ह्याचं नाव परिमल आहे। आणि हे असे पांढरे स्वच्छ तांदूळ तुम्ही घ्या, ह्याचे 50 रुपये आता त्याचा भाव आहे। तर बघा, हे जसे तांदूळ आहे ना, मी ह्या 2 वाट्या भरून, म्हणजे हे 2 कप भरून, वाटी आणि आपल्या ह्या कपाचं प्रमाण मेजरमेंटचं सेम आहे। तर हे 2 वाट्या भरून कप भरून मी हे रात्री भिजत घातले होते। 2-3 वेळा धुतले ते, आणि बघा स्वच्छ पाण्यात मी हे भिजत घातले। तर आपण आता हे वाटून घेऊया मिक्सरमध्ये। हे रात्री भिजत घातल्यामुळे 8 तासापेक्षा जास्त वेळ भिजले। तुम्हाला जर सकाळचे किंवा दिवसा हा घावण्याचा नाश्ता करायचा असेल ना, तर तुम्ही हे 4 तास आधी भिजवू शकता। म्हणजे 4 तास भिजले तरी चालते। तर आपण हे चांगले बारीक वाटून घेऊया। आता मी हे 2 बॅच मध्ये करते, आणि थोडंसं पाणी आपण ह्याच्यातलंच वापरायचं आहे। आणि पेस्ट छान अशी करून घ्यायची। आता थोडं पाणी जास्त झालंय, म्हणून मी पुन्हा हे थोडे तांदूळ घालते ह्याच्यात। हे बघा, तर हे थोडेसेच राहिले, म्हणून मी सगळे ह्याच्यात घालून घेते आणि एकत्रच वाटून घेऊया। हे बघा, आता आपली स्मूथ पेस्ट तयार झाली एकदम। तर आपण ही ह्याच्यात काढून घेऊया मिक्सीच्या भांड्यात। म्हणजे हे पण फिरवून घेतलं की हे भांडं पण आपलं स्वच्छ होईल। हे आपलं मिश्रण खूप ठीक आहे। ढवळून घेऊया छान हे करून, पण हे अजून खूप घट्ट आहे। हे बघा, आपल्याला असं काकासारखं पातळ पाहिजे। त्याच्यात मीठ घालूया आपण चवीपुरतं, असा अंदाजे घाला। तवा तापलाय, याच्यावर आपण आता हे तेल हे करून घेऊया। टिश्यू पेपरने हे तेल पुसून घेऊया। मिश्रण घालताना आपण प्रत्येक वेळी हे ढवळून घ्यायचं आहे आणि कडेने सोडायचं।
हे घावण तुम्ही तांदळाचं पीठ म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून ते पंख्याखाली सुकवून त्याचं पीठ करून म्हणजे असं तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता. एक महिना हे पीठ म्हणजे 15-20 दिवस तरी ते चांगलं राहतं. महिनाभर राहतंच, त्याला काय हे नाही होत. आणि मग ते कधी पाहिजे तेव्हा तुम्ही ते तेवढं पेले पीठ घेऊन त्याच्या तिप्पट पाणी त्याच्यात ॲड केलं तर मग त्याचे घावण छान होतात. पण मी तेवढं माझ्याकडे वेळ नव्हता आणि हे पण नव्हतं म्हणून मी रात्री तांदूळ भिजत घातले आणि सकाळी ते एकदम छान होतात. आता हे बघा याची गाळी सुटायला हे कडा सुटायला लागल्यात. कडा सुटायला लागल्यानंतरच आपण ते परतून घ्यायचं. काय काय जण दुसरी बाजू पण त्याची शेकून घेतात. वरचा सगळा लेअर कोरडा झालाय. वाव, असे आपले मस्त घावण तयार आहे. प्रत्येक वेळी घावण घालताना हे पीठ चांगलं हलवून घ्या, नाही तर मग याचं पिठाचं पीठ जे आहे ते खाली तळाला बसतं. हे असं फिरवायचं म्हणजे सगळीकडे ते पसरतं. वाव, पूर्ण कडा सुटल्यात बघा. तेव्हाच आपण हे उलटायचंय. वाव, बहुत बढ़िया. बघा आता मी दोन्ही बाजूकडून शेकून घेतलंय बघा. किती सुंदर गाळी पडले बघा. फक्त हे मिश्रणाचं तुम्ही प्रमाण बरोबर हे करा, पाणी आणि हे. पाण्याचं प्रमाण त्या तांदळाच्या पोत कसं असेल त्याच्यावर पण अवलंबून असतं. असं पातळ व्हायला पाहिजे, आपण ताक कसं करतो तसं. बघा आता हे मी काढते घावण. आणि हे लागले तसं पसरवायचं तव्यावर. है ना मस्त. यस, हे बघा याचा गाळ खाली बसतो तांदळाचा पिठाचा.
आणि आपण हे चांगलं असं हलवून घ्यायचं आणि कडेने असं सोडत घ्यायचं. मस्त क्रिस्पी झालंय बघा घावण. मीडियम टू हाय. आणि कमी ठेवलीत ना तर ते भाजलं नाही जाणार, शेकलं नाही जाणार आणि कुस्करून जाईल. आणि जोपर्यंत ह्याच्या कडा सुटत नाही ना तोपर्यंत हा अजिबात तुम्ही म्हणजे असं पलटून घेऊ नका, आता ते कुस्करून जाईल. अशा पूर्ण तो शेकेल ह्याच्यावर पॅनवर आणि मग त्याच्या कडा सुटतील आपोआप. अजून थोडं सुटू दे. Yes. घावण करून झाले तांदळाचे मस्तपैकी. तर आता आपण काय करतोय, चटणी बनवतोय. तर ह्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलंय. ह्या खोबऱ्याचे हे तुकडे आहेत थोडेसे, अर्धी वाटी, ते आपण ह्याच्यात घालूया मिक्सीच्या भांड्यात. नंतर हे 2 चमचे, हा 2 चमचे हे डाळवं आहे. डाळवं म्हणजे भाजलेली चण्याची डाळ. त्याच्यात हे अर्धा चमचा जिरं घेतलंय, थोडीशी अगदी किंचित साखर घेतली आहे, अर्धा चमचा. नंतर ह्या 4 मिरच्या आहेत, छोट्या आहेत अगदी म्हणून मी 4 घेतल्या. त्याच्यानंतर हे कढीपत्त्याची पानं आहेत 4-5. चटणीमध्ये त्याचा स्वाद खूप छान येतो मैत्रिणीनो. ही थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि हे बिया काढून मी लिंबू घेतले. तर हे लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यात चिंचसुद्धा वापरू शकता, तर मी लिंबू वापरले. आणि थोडंसं आता आपल्याला मीठ घालायचं. चवीपुरतं मीठ. पाव कप एवढं पाणी घालायचं. पाणी घालूया आणि ते बाजूला डाळवर राहिली. बघा आपण ही काढून घेऊ. ही चटणी या बाउलमध्ये काढून घेऊ. देऊया. गॅस ऑन करते. थोडंसं तेल ओतूया, 2 चमचे एवढं. आपले आता याच्यात मी अर्धा चमचा हिंग, आपलं जिरं आणि मोहरी घेतली आहे. जिरं मोहरी तडतडली हे आपण त्याच्यात कढीपत्ता टाकूया. नंतर थोडं हिंग टाकूया. हिंगाने चटणीला खूप स्वाद छान येतो. 2 चिमूटभर एवढा हिंग टाकूया. आणि नंतर ह्या 2 मिरच्या. मस्त
आता आपण ते गरमागरम फोडणी चटणीवर देऊ. आता मस्त चुरचुरीत फोडणी बसली आहे. हिंग, जिरा, मोहरी. बघा आपल्या ह्या कोकणातल्या पारंपरिक घावणे आणि चटणी मस्तपैकी एकदम, म्हणजे भुकेसाठी पण तुम्ही खाऊ शकता. सकाळी आमच्याकडे नाश्त्यासाठी तर कोकणात किंवा इथे सुद्धा मुंबईत आम्ही घावण्याचा रेसिपी मी नेहमीच बनवते. म्हणजे मुलांना खूप आवडतात, मिस्टरांना आवडतात, मलाही अगदी अतिशय आवडतात घावणे आणि चटणी. किंवा ह्याच्याबरोबर मला नारळाचा रस खायलाही आवडतो. म्हणजे नारळाच्या रसासोबत घावणे एकदम उत्कृष्ट लागतात. तुम्ही सुद्धा करून बघा, खूप छान लागतात. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज, अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, म्हणजे मला पण तुमचे मनोगत कळतील. आणि बेल आयकॉन पण बाजूचं प्रेस करा मैत्रिणींनो, मित्रांनो, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पटकन बघता येतील. आणि असंच आपण भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि खात राहा.